एका गावात एक खूप सुंदर अशी महिला राहत होती आणि ती महिला काय करायची तर पुरुषांना रूमवर बोलवायची आणि ते फ्रेश व्हायला गेले की त्यांना लॉक करून असं काय करायची की ते बघून तुम्ही सुद्धा हैराण होताल. काय आहे पूर्ण स्टोरी, कुठे घडली घटना, ते बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. तर आजची घटना अशी आहे, कर्नाटकमधलं बेळगावमधली 33 वर्ष महिला असते. सोशल मीडियात आता सर्वजण वापरतात. तर तिला पण अजून एक साथीदार होता. ती दोघं मिळून हे काम करायचे. तर सोशल मीडियावरती लोकांना, पुरुषांना रिक्वेस्ट टाकायचे, मेसेज करायचे आणि श्रीमंत लोकांना, जे पैसेवाले असतील त्यांनाच करायचे फक्त. त्यानंतर बोलणं व्हायचं. बोलणं झाल्यानंतर भेटायला बोलवायची, ती रूम बुक करायची आणि ते पुरुष तिथं आले की त्यांना सांगायची, जा आता तुम्ही फ्रेश व्हा. तर आता आनंदाच्या याच्यामध्ये पुरुष जायचे फ्रेश व्हायला वॉशरूममध्ये. त्यानंतर ती काय करायची, बाहेरून लॉक लावायची. लॉक लावल्यानंतर जे बी त्यांच्याजवळ फोन, पैसा वगैरे जे बी असेल त्यांचे, ते कपडे तर बाहेर काढेल राहायचे रूममध्ये, सगळं ती घ्यायची आणि तिथून फरार व्हायची. असं खूप पुरुषांबरोबर घडलं. पण आता पुरुष असंही सांगणार कोणाला की माझ्याबरोबर असं घडलं म्हणून. खूप जणांना त्या महिलेने लुटलं. जवळजवळ 32 लाख रुपये जेव्हा तिला पकडलं पोलिसांनी, तेव्हा तिच्याकडे 32 लाख रुपये सापडले. तर बघू शकता, आजकाल आपल्याला कोणाला बदनाम करायचं नाही आहे, पण अशा घटना खूप घडत आहे. सोशल मीडियाचा वापर चुकीच्या मार्गाने करतायत काही चांगला पण करताय, काही चुकीचा करताय. पण यातून आपण काय घ्यायचं ते आपण शिकलं पाहिजे. तर मित्रांनो, स्टोरीतून तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. खूप भयानक आहे घटना, अशा घडत आहेत खूप. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.